डॉक्टर वृषाली पाटील. नमस्कार मॅडम. नमस्कार. अतिशय निष्णात अशा सर्जन आहेत. त्यांनी MBBS, DNB, MRCS, FACS केलेलं आहे. मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट सर्जरी या विषयात अमेरिकन सोसायटी ऑफ ट्रान्सप्लांट सर्जन्स ची सर्टिफाईड फेलोशिप त्यांना मिळालेली आहे. डॉक्टर DY पाटील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्या प्रोग्राम डायरेक्टर आणि मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट डिपार्टमेंटच्या हेड आहेत. तर मॅडम, आपलं परत एकदा स्वागत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा एखादा रुग्ण ट्रान्सप्लांट करता येतो त्यावेळेस त्याचं जे जीवनात परिवर्तन होतं, त्याच्या जीवनात जे चमत्कार घडतात, त्या सगळ्याचा मधला दुवा असतो सर्जन. तर ह्या नात्याने मॅडम आपल्याशी आम्हाला संवाद साधायचा आहे. तर पहिला माझा हा प्रश्न आहे की तुम्ही जे सर्जरीमधलं ट्रान्सप्लांट सर्जन म्हणून जे तुम्ही प्रोफेशन निवडलं आहे, तर ट्रान्सप्लांट सर्जन म्हणून जे निवडताना तुम्हाला कुठल्या गोष्टीमुळे असं वाटलं की आपण ट्रान्सप्लांटमध्येच काम करावं? सो थँक्यू व्हेरी मच फॉर हॅव्हिंग मी. आणि मला माझ्या इंट्रोडक्शनमधलं सुद्धा आय एम व्हेरी थँकफुल, टू वॉज व्हेरी जेनरस. पण त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट आहे आजचा टॉपिक, आजचा विषय. आणि तुम्ही मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. माझं मराठी एवढं सुंदर नाही, त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये थोडंसं मध्ये बोलत जाईल, थोडंसं आपलं संवादसारखंच. मला नेहमीच सर्जरीमध्ये आय वॉन्ट टू बी अ सर्जन. पण ट्रान्सप्लांट सर्जरी यासाठी की मी जेव्हा सर्जरीमध्ये होते तेव्हा कुठल्याही रुग्णाला आपण कम्प्लीट केअर द्यावा, मग ते एंड ऑर्गन फेलियर जरी असेल तरी अशी इच्छा होते. कुठेतरी आपण अर्धवट ट्रीटमेंट देतो की याच्या पुढे आपल्याला माहीत नाही, असं नको व्हायला. त्यामुळे शिक्षण करत असतानाच माझी इच्छा होते की याच्या पुढची ट्रीटमेंट काय, याच्याहून कॉम्प्लिकेशन झालं तर याच्या पुढची ट्रीटमेंट काय, ती आपल्याला माहिती तरी असावी किंवा देता तरी यावी. सो त्यासाठी ट्रान्सप्लांटमध्ये गेले. त्यासाठी आय वॉज विलिंग टू डू हार्डवर्क. त्यासाठी एक सिंगल फोकसने मला त्यासाठी शिकण्यासाठी मी परदेशात गेले. आणि हा सगळा फोकस, हे हार्डवर्क आणि हे कम्प्लीट केअर मला ट्रान्सप्लांटने दिलं. आणि मोर दॅन दॅट आय वुड से, हे काम करताना नुसतं सायन्सच नसेल तर एक ह्युमॅनिटी डीप काय असते आणि त्याची अतूट असं नातं आपोआप झालं. आणि मला जसं मी त्यात काम करत गेलं तसं मला जाणवलं की हेच माझं काम होतं, यासाठीच मला सर्जरी करायची होती. सो हे हळूहळू ही फिलिंग डेव्हलप झाली. वा, अतिशय सुंदर आणि समर्पक पद्धतीने आपण सांगितलेलं आहे. एक सहृदय डॉक्टर आहात असं अगदी तुमच्या बोलण्यातनं जाणवत आहे. आणि आज इतकं वैद्यकशास्त्र प्रगत झालंय, तर त्या प्रगत शास्त्राचा आपण कसा उपयोग करून घ्यावा हे इतकं तुमचं असं छान पद्धतीचा विचार आहे की ऑर्गन फेल्युअर झालंय पण वी हॅव सम सोल्युशन फॉर दिस. आणि त्या सोल्युशनचा तुम्ही विचार करून त्यात तुम्ही मास्टरी मिळवले, त्यात तुम्ही यश मिळवलेलं आहे. आत्ताच तुम्ही म्हणलात की तुम्ही परदेशात देखील शिक्षण घेतलंय. तर देशात आणि परदेशात दोन्हीकडे तुम्ही ट्रान्सप्लांट सर्जरी केल्या आहेत. तर दोन्हीकडच्या सिस्टीम्समध्ये काय फरक आहेत? सिस्टम्समध्ये बघता तर आपण भारत खूप ॲडव्हान्स्ड आहे टेक्नॉलॉजीमध्ये, सायन्समध्ये. पण ट्रान्सप्लांट किंवा ट्रीटमेंट, मेडिकल ट्रीटमेंटमध्ये फक्त सायन्स इज रेडी टू प्रोव्हाइड द ट्रीटमेंट. पण सायन्स ऑल्सो डिपेंड्स ऑन द डिसिजन्स टेकन बाय पीपल. ऑर्गन्स दुकानात मिळत नाही, ना फॅक्टरीत मॅन्युफॅक्चर होत नाही, ना औषधांसारखी आपण इम्पोर्ट करू शकत नाही किंवा अजून जनरेट करू शकत नाही. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती एक डिसिजन घेते, इट इज नॉट अबाउट डाईंग डिसिजन, इट इज अबाउट गिव्हिंग किंवा गिव्हिंग होप. ब्लड डोनेशनबद्दल आपण आता सहसा जास्त विचार करत नाही. म्हणजे ब्लड डोनेशन ॲक्सेप्टेड आहे की एक सेल्फलेस गोष्ट आहे. ब्लड डोनेशनने जीव वाचतो, लाईफ सेव्हिंग आहे, वी ऑल नो दॅट. ब्लड डोनेशनबद्दल आपल्या मनात काही शंका नाही की हे ब्लड देताना आपलं काय होईल, त्याला काय होईल, पैसा एक्सचेंज होत नाही, हे ॲक्सेप्ट केलेलं आहे. तशा पद्धतीने ऑर्गन डोनेशन परदेशात ॲक्सेप्ट केलेलं आहे. कारण तिकडे ही चर्चा आहे, नॉलेज आहे, अवेअरनेस खूप आधीपासून चालू आहे. ऑर्गन डोनेशन, ब्लड डोनेशन सारखंच सेल्फलेस आहे, सारखंच लाईफ सेव्हिंग आहे अँड मच मोर. कारण एक नाही, जेव्हा ऑर्गन डोनेशन होतं तेव्हा 7-8 आयुष्य वाचतात. फक्त याबद्दल ज्या आहे जसं माहिती देणंही गरजेचं आहे. तुम्ही संपादिका आहात, फक्त डॉक्टरांचेच बोलण्याने होत नाही. पुस्तकाच्या प्रकाशनावरून, बातम्यांमधून, जेव्हा रिसर्चर्स, स्टुडंट्स, पब्लिक, प्राईम मिनिस्टर मोदीसुद्धा जेव्हा आपले बोलतात, जेव्हा ही चर्चा अशी रेग्युलर होत राहील, त्याबद्दलची भय, भीती किंवा शंका जी आपल्या मनात राहते, एस्पेशली सुशिक्षित लोकांच्या मनात जी राहते,
ती ज्या दिवशी कमी होईल आणि ब्लड डोनेशन सारखंच हो अंगदानाचा फॉर्म पटकन साईन केला जाईल, तेव्हा मग हा प्रॉब्लेम, हा डिफरन्स मला सध्या जाणवतो. पण मी इथे गेले 10 वर्षापासून जे बघते, पहिल्यापेक्षा प्रगती होत आहे. त्यामुळे आय एम व्हेरी ऑप्टिमिस्टिक की सून ही वेळ अशी येईल की याबद्दल एवढी चर्चा करायची गरज नाही पडणार. आता आजकाल ब्लड डोनेशनला पण चर्चा करायची गरज नाही भासत. पूर्वी जेव्हा ऑपरेशन्स असायचे ना, तर नातेवाईकाला आधी पटकन ब्लड बँकेत जाऊन डोनेट करायला लागायचं, त्याशिवाय आपल्या नातेवाईकाचं ब्लड ऑपरेशन होत नव्हतं. आता तशी गरज पडत नाही, कारण खूप असे जनरस किंवा मोठी माणसं आहेत जी पटकन ब्लड डोनेट करत असतात. त्यामुळे आपल्या घरातल्या कोणाचं जर ऑपरेशन असेल तर ब्लड बँकेत ब्लड असतं. तसं एक दिवस असं ऑर्गन्सचं पण येईल. आय होप सो. वा, तुमचा हा आशावाद खरोखर सगळ्यांना खूप प्रेरणा देणारा आहे. आणि तुमचा जो काही म्हणणं आहे की परदेशात ह्याच्याबद्दल जास्त जागरूकता आहे आणि देशात, आपल्या देशात अजून होणं गरजेचं आहे, तर त्या अनुषंगाने आपण सगळ्यांनीच याच्याकडे बघावं असं मी श्रोत्यांना विनंती करते. पुढील प्रश्न असा आहे की आपल्याकडे जे रुग्ण येतात, तर ते जेव्हा येतात त्यावेळेस त्यांची नेमकी परिस्थिती काय असते? सो कुठल्याही पेशंटला जेव्हा जगण्यासाठी तळमळावं लागतं की आपलं जीवन एका ऑर्गनवर डिपेंडंट आहे, तेव्हा एक स्ट्रगल असतो, एक होप असतो. म्हणून ते अवयवदानात किंवा ट्रान्सप्लांटच्या लिस्टवर नाव नोंदवतात. पण कधी मिळेल, कधी मी जिवंत राहू शकेल, मोकळा श्वास घेऊ शकेल, चांगलं आयुष्य जगू शकेल, हे टाईम माहीत नसतं. त्याच्यामुळे कधी काळजीपोटी, कधी भीती असते, कधी फ्रस्ट्रेशन येतं, कधी डिस्पेअर असतो. तर हे त्यांच्या मनात असे घालमेल चालू असते. ते ऑपरेशनची तयारी करत असतात. पण हे ऑपरेशन जेव्हा होईल, जर कोणी एखादी फॅमिली जेव्हा हो म्हणेल तेव्हा. बरोबर. त्याचमुळे त्या अवयवदानाची जी ट्रान्सप्लांटची जी लिस्ट असते, ज्याला मी वेटिंग लिस्ट म्हणतो, त्या वेटिंग लिस्टवर त्यांचं नाव नोंदवलेलं असतं. आणि तोपर्यंत ते वाट पाहत असतात की कधी हा फोन येईल आणि मला म्हणतील की डॉक्टर की या तुम्ही, तुम्हाला मॅच असलेलं ऑर्गन अवेलेबल आहे, तर तुमचं आज आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. वा, वेटिंग लिस्टकडे आपण या विषयाकडे वळणार आहोत. पण तत्पूर्वी मला असं विचारायचं आहे आपल्याला की नेमकेपणाने तुम्ही कधी ठरवता की ह्या व्यक्तीला प्रत्यारोपण करण्याची, ट्रान्सप्लांट करण्याची गरज आहे? सो प्रत्येकाची, म्हणजे प्रत्येक डॉक्टर हे पहिले आधी बघतो की या आजाराला एक्झॅक्ट ट्रीटमेंट काय देता येईल. पहिले मेडिसिनने औषध देतो. काही आजार असे असतात की ऑपरेशनने सुद्धा होऊ शकतात. काही गाठी असतात, ऑपरेशनवर काढू शकतो. पण जेव्हा मेडिकल मॅनेजमेंट किंवा सिम्पल सर्जिकल मॅनेजमेंटने पेशंटचा आजार बरा होत नाही किंवा त्याच्या पलीकडे झालेला असतो, तेव्हा आपण ट्रान्सप्लांटकडे वळतो. प्रत्येक अवयवाची वेगळी गरज असते. हार्ट फेलियर जेव्हा अतिशय क्रिटिकल कंडिशनला पोहोचतो की तेव्हा मेडिसिन्स काम नाही करू शकत. किंवा लिव्हर फेलियर असं होतं की लिव्हर संपूर्ण सिरॉटिक म्हणजे कडक झालेली असते, काम करू शकत नाही. पेशंट डायलिसिसवर असतो किडनीचा आणि 1 वर्षापासून डायलिसिसवर आहे, त्याच्यामुळे बाकीच्या अवयवांवर फरक पडायला लागला आहे, जीवन चांगलं जगू शकत नाही. सो जेव्हा नॉर्मल जगण्यावर फरक पडायला लागतो आणि पेशंट स्वतः नीट जगू शकत नाही, तर तेव्हा ट्रान्सप्लांटची गरज भासते. मग त्यावेळी आम्ही त्यांचे काही टेस्ट करतो. एक आहे की आजाराला ट्रान्सप्लांटची गरज आहे ते कळलं, पण ह्या पेशंटला ट्रान्सप्लांटने फायदा होईल ना नक्की, त्याच्याने हा ट्रान्सप्लांट सहन करू शकेल ना, असं एक डॉक्टरद्वारे आम्ही असं चेकिंग करतो. याच्यामध्ये फक्त एक सर्जनच नव्हे, मल्टीडिसिप्लिनरी टीम म्हणजे फिजिशियन्स, इंटेन्सिव्हिस्ट, सायकियाट्रिस्ट, सोशल वर्कर, नेफ्रोलॉजिस्ट, वेगवेगळे तज्ज्ञ असतात. आणि त्याचबरोबर एथिकली सुद्धा डिसिजन होतं की नाही यासाठी एक डिसिप्लिनरी कमिटी असते. आणि हे सगळं चेक्स केल्यानंतर मग पेशंट ट्रान्सप्लांटसाठी योग्य आहे असं निदान केलं जातं. वा, ह्या सगळ्या चर्चेतनं असं लक्षात येत आहे की ही खूप जबाबदारीची आणि खूप अतिशय डिसिप्लिननी घेतलेली अशी एक पावलं आहेत आपण म्हणूयात. त्यामुळे ह्याच्याकडे सर्व श्रोत्यांनी, सर्व जनतेने देखील तितक्याच सिरियसली ह्या गोष्टीकडे बघावं. कारण डॉक्टर लोकांची संवेदनशीलता, त्यांची जबाबदारी ह्याची त्यांनी पुरेपूर कायम जाणीव ठेवलेली असते. तुम्ही मगाशी म्हणत होतात की वेटिंग लिस्ट असते, तर रुग्णांनी त्या वेटिंग लिस्टकडे कसं वळायचं असतं? सो ही वेटलिस्ट हॉस्पिटल मेंटेन करतात आणि ही सगळ्या हॉस्पिटलची वेटलिस्ट एक झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर असतं. महाराष्ट्रात 4 झोन्स आहेत, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई. मग प्रत्येक राज्यांचे काही ग्रुप्स देशाने बनवले आहेत. तर आपल्या पुण्या झोनमध्ये साधारण एक 50-60 हॉस्पिटल्स असतील किडनी ट्रान्सप्लांटचे, लिव्हर ट्रान्सप्लांटचे. सो प्रत्येक पेशंट आपल्या हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवतो, ती लिस्टमध्ये ZTCC मध्ये फॉरवर्ड करतात.
ओके. त्यामुळे ZTCCचा देखील खूप मोठा रोल आहे, सगळ्यांचाच मोठा रोल आहे, काउन्सिलर्सचा आहे. अशा वेगवेगळ्या लोकांच्या मार्फत पेशंटला एक उत्तम आयुष्य मिळण्याच्या दृष्टिकोनातनं आपण प्रयत्न करतो. असं होतं का की पेशंटला ऑर्गन मिळेपर्यंत अशी काही सिच्युएशन आली की ज्याच्यात त्याचं काही बरं वाईट झालं, असं घडतं का? एंड ऑर्गन फेल्युअर ही खूप क्रिटिकल कंडिशन असते. जेव्हा दुसरा काही उपाय होऊ शकत नाही तेव्हा आपण ट्रान्सप्लांटकडे वळतो. आणि असंही नाही की आता माझं एंड ऑर्गन फेल्युअर झालंय तर मग आपण उद्या ट्रान्सप्लांट करूया. ट्रान्सप्लांट ऑर्गन मिळेपर्यंत कधी कधी महिने वर्ष जातात. त्या दरम्यान पेशंटची तब्येत खालावते किंवा बाकीच्या अवयवांवर फरक पडतो. कधी किडनी फेलियरच्या पेशंटला हार्ट फेलियर, बाकीच्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे गुंतागुंतीचा विषय आहे हा. आणि त्या याच्यामध्ये ऑपरेशनमध्ये आणि ऑपरेशनच्या नंतरच्या केअरमध्ये बऱ्याच गोष्टी चेक केल्या जातात. ह्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. याची एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रान्सप्लांटमध्ये अँटी रिजेक्शन औषधं पण दिली जातात, ज्याने कारण अवयव दुसऱ्या व्यक्तीचे असतात, आपली बॉडी ते रिजेक्ट करू शकते. अशी औषधं की प्रतिकारशक्ती कमी करणारी औषधं असतात, त्यामुळे इन्फेक्शनची रिस्क खूप असते. त्यामुळे ट्रान्सप्लांटच्या पेशंटची खूप जोखमीने सगळेजण खूप काळजी घेत असतात. त्यात वरती खाली होणं म्हणजे तब्येतीमध्ये पेशंटला आयसीयूत जास्त वेळ लागणं, ह्या गोष्टी होऊ शकतात. पण एवढ्या आहे माझ्या 30-40 वर्षाच्या करिअरमध्ये मी जे बघितले, याच्यामध्ये जी पेशंट श्वासासाठी तडफडत असतात, नवीन जगण्यासाठी जे बघत असतात आणि ती पुन्हा नॉर्मल आयुष्य जगताना बघताना ते एक वेगळाच आनंद. असं वाटतं की आपण जे करतोय ते बरं करतोय. वा वा वा. रिस्क जी आहे ती सगळ्याच गोष्टींमध्ये आहे, जगण्याच्या पण आणि मरण्याच्या पण. पण याच्यामध्ये ती रिस्क नाही घेतली तर मग पुढचं जीवन कसं दिसेल? बरोबर. मला अजून एक वेटिंग लिस्टच्या संदर्भातला प्रश्न आहे की वेटिंग लिस्टमध्ये जी एखाद्या रुग्णाची जी पोझिशन आहे, क्रमांक आहे, तो नेमका कुठल्या बेसिसवर ठरवला जातो की त्याला प्रायोरिटीमध्ये कुठलं स्थान आहे, हे कसं ठरतं? प्रश्न अगदी बरोबर आहे आणि सगळ्या पेशंटच्या मनात आणि सगळ्या आय थिंक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो. फक्त फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड बेसिस नसतो. अच्छा. पेशंटचा ब्लड टाईप, पेशंटचा टिश्यू क्रॉस मॅचिंग, पेशंटचा आजार किती सिरियस आहे आणि हे ऑर्गन त्यानंतर ह्या ऑर्गनचा ह्या पेशंटच्या शरीरात राहून सर्वायवल जास्त होऊ शकेल ना, हे सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि मग पेशंटला ते ऑर्गन ॲलोकेशन केलं जातं. त्यासाठी मेडिकलद्वारे एक वेगळ्या मेडिकल लिव्हरसाठी वेगळी सिस्टीम असते, किडनीसाठी वेगळी पॉईंट सिस्टीम आहे आणि त्यासाठी एक्सपर्ट कमिटीज आहेत आणि त्या एक्सपर्ट कमिटीजने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार ऑर्गन ॲलोकेशन केलं जातं. अरे बापरे. म्हणजे अतिशय सिस्टमॅटिक, अतिशय विचारपूर्वक. म्हणजे ह्या वेटिंग लिस्टमध्ये कुठल्या पेशंटला कुठली प्रायोरिटी द्यायची हा देखील एक संशोधनातलाच विषय आहे आणि तो संशोधनातनच तो पुढे गेलेला असतो. मॅडम, आपण वेटिंग लिस्टवरती जेव्हा पेशंट घेतो किंवा वेटिंग लिस्टवरती जेव्हा पेशंट येतो त्यानंतरचा त्याचा प्रवास कसा असतो? हे सांगण्यासाठी मी तुम्हाला एक जिवंत उदाहरण देते. मे बी 1.5-2 वर्षापूर्वी माझ्याकडे एक पेशंट होती. तिला साधारण 30शीतली बाई होती. तिला 2 मुलं होते, 4थीतले एक मुलगा आणि काहीतरी 2रीतला वगैरे. लिव्हर फेलियर म्हणून वारंवार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची. 1-2दा कोमामध्ये होते. नवरा अस्वस्थ, तिला तर बिचारीला त्या कोमामध्ये असल्यामुळे समजायचं पण नाही आणि त्या वेटलिस्टवर त्यांचं नाव नोंदवलं गेलं. असंच एकदा एका फॅमिलीने अवयवदानाचा निर्णय घेतला असेल, दुसऱ्या शहरात होते. त्यांनी अवयवदानासाठी त्या व्यक्तीच्या फॅमिलीने जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या मुलाला की ब्रेन डेथ आहे, ब्रेन स्टेम डेथ झालं म्हणजे की ब्रेनमध्ये रक्तप्रवाह नाही आहे आणि ते ब्रेन आता जगू शकत नाही आहे, जिवंत नाही आहे, हळूहळू आपले अवयव बंद होतात. ब्रेन स्टेम डेथ इज लिगली डिक्लेअर्ड ॲज आपल्या भारताच्या संविधानाप्रमाणे आणि इंडियन लॉ प्रमाणे इट इज कॉल्ड ॲज डेथ. त्या फॅमिलीला सांगितल्यानंतर तिथल्या कॉर्डिनेटर्सशी ते पेशंटच्या आईवडिलांनी, शेतकरी आईवडिलांनी विचारलं की मग याच्या पुढे काय होऊ शकतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की ऑर्गन डोनेशनबद्दल माहिती दिली आणि ती माहिती दिल्यानंतर त्या आईवडिलांनी हो म्हटलं अवयवदानासाठी आणि त्या अवयवदानाच्या ऑपरेशनसाठी आम्ही पुण्याहून निघालो त्या गावी. तिथे आमच्या म्हणजे आम्ही पोचल्याबरोबर हार्टची एक टीम आली होती, लंगची टीम दक्षिणेकडून आली होती, हँड्सची टीम पूर्वेकडून आली होती. असं अवयवदान त्या व्यक्तीचे साधारण 8 अवयव ऑर्गन डोनेशन झालं. ते लिव्हर घेऊन मी आले आणि पुण्यात येऊन ऑपरेशन केलं. आज त्याला 2-2.5 वर्ष झालेत.
त्या ऑपरेशन नंतर ती पेशंट साधारण एक 5-6 दिवस ICU मध्ये होते. ICU मध्ये यासाठी आपण आधी बोललो होतो की इन्फेक्शन नको व्हायला आणि लिव्हर फेलियरमधून ते नवीन लिव्हर त्यात बसवल्यानंतर ते हळूहळू जगायला लागतं, काम करायला लागतं. ते स्टेबल होईपर्यंत, तब्येत स्टेबल होईपर्यंत पेशंट ICU मध्ये असते. त्यानंतर अजून एक 3-4 दिवसांनी ती घरी गेली आणि आता दर महिन्याला फॉलोअपला येते. तिच्या मुलांची शाळा, ती बिझी असते. मला म्हणते की हे पॅरेंट टीचरचे अपॉइंटमेंट्स असतात, मी कसं काय लवकर येऊ, तुम्ही मला बरोबर वेळ देत जा. येते तेव्हा तिच्याबरोबर तिची मुलं दंगा करत असतात, ती काय काय कार्यक्रम करत असते आणि त्यात भेटत असते, ब्लड टेस्ट रेग्युलरली करत असते, औषधं वेळेवर घेते. पण तिची आता इच्छा आता मी मुलांना घेऊन काश्मीरला जाणार आहे, आता मला मुलाची 10वी स्कॉलरशिपची परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, तो IITला गेले तर चालेल का, मग मी कसं काय त्याच्याबरोबर हे करू, असे सगळे प्रश्न. की जी व्यक्ती जेव्हा शुद्धीत नव्हती, कोमात होती, तिचे लहान मुलांचं पुढे काय होईल म्हणून तिचे आईवडील चिंतेत होते आणि आज ती सैरभैर इकडे तिकडे मस्त फिरते, एकदम छान कॉन्फिडेंटली, तिच्या मुलांचं भविष्य चांगलं आहे, एका संसार वाचला आहे. हे सगळं आज होतं आहे कारण अवयवदान झाल्यामुळे. त्याचं फक्त एक कम्प्लीट स्टोरी म्हणून सांगायचं की त्या ॲक्च्युली एक दिवस आम्ही त्या गावी ऑर्गन डोनेशनबद्दल मला बोलवलं होतं आणि त्यावेळी मॅडम पण होत्या. वैशाली मॅडम आणि आम्हाला दोघांना पुण्याहून इन्व्हाइट केलं. त्यांनी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना बोलवलं होतं आणि आम्ही दोघी पुण्याहून गेलो होतो. तिथे आम्ही लेक्चर झालं, टॉक झालं आणि आम्ही पुण्याला निघालो तेव्हा जस्ट गाडीत बसायच्या आधी एक ते कॉर्नर तिथल्या आल्या आणि त्या मला म्हटलं की मॅडम 2 मिनिटं ह्या फॅमिलीला भेटता का. आणि मी म्हटलं कोण हो, माझे इथे ह्या गावात पेशंट नाही आहेत. तर म्हणजे जस्ट भेटा. तर एक शेतकरी जोडपं आले, त्यांनी नमस्कार केला आणि ते म्हटलं की 1-2 वर्षापूर्वी ऑर्गन डोनेशन झालं होतं ना मॅडम, आम्ही पेपरात वाचलं होतं की तुम्ही तिकडे लिव्हर ट्रान्सप्लांट केलं होतं. ते माझ्या मुलाचं होतं आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही आमच्या मुलाच्या फोटोला आपण नेहमी हार घालतो ना, आम्ही हार पण नाही घातलाय कारण तो आहे ना त्या व्यक्तीच्या मध्ये. त्यामुळे त्यांनी माझा हात हातात घेतला म्हणजे आम्हाला फक्त कारण तुमच्याबरोबर त्याने प्रवास केला ना त्याच्या लिव्हरने त्याने, म्हणून मला तुमचा हात हातात घ्यायचा. अशी मोठी माणसं असतात. मी तर म्हणे की देवाचं एक रूप असतं माणसामध्ये आणि तशा या आई वडिलांनी आणि ते त्यांना इतकं त्यांचं आमच्या डोळ्यात पाणी, त्यांच्या डोळ्यात पाणी, पण ते इतक्या आनंदाने म्हणत होते ना की माझ्या मुलाने आमच्या अख्ख्या गावात माझी मान मोठी केली. आज सुद्धा म्हणे सगळे लोक जाता येता आम्हाला नमस्कार करतात, म्हणतात की काय कसं चाललंय, काय चाललंय, आमची दखल घेतात. ते सगळं माझ्या मुलामुळे. आणि आज माझा मुलं तुमच्याचकडे नाही म्हणे 8 लोकांमध्ये जिवंत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. तर अशी हे एका व्यक्तीच्या एका फॅमिलीने हो म्हटल्यामुळे माझी पेशंट जिवंत आहे. त्याच्यामुळे एक हा जर्नी खूपच महत्त्वाचा. त्यांनी एका लिव्हरमुळे एका व्यक्तीचा नाही जीव वाचला, मला वाटतं की त्या संसाराचा जीव वाचलाय. बरोबर. त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ट्रान्सप्लांटची जर्नी प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक ट्रान्सप्लांट अशी एखाद्या मोठ्या महान फॅमिलीची किंवा व्यक्तीने हो म्हटलं असतं म्हणूनच पुढे जाऊ शकते. वा, थँक्यू. मला वाटतं ब्युटिफुल की ह्या एक गोष्ट ऐकून सुद्धा हजारो माणसांनी प्रेरित व्हावं अवयवदान करायला. बरोबर. तुम्ही अवयवदान केल्याने पुढे अनेक 8 लोकांमध्ये जिवंत राहता. आयुष्य संपत नाही तर नव्या रूपाने सुरू होतं. यू गिव्ह समबडी एल्स अ सेकंड चान्स एट लाईफ. सो वी मस्ट डोनेट. आपण सर्वांनी अवयवदान करायचं नेहमी विचार करावा. प्लेज करता आलं तर नोटोवरच्या वेबसाईटवरती जाऊन प्लेज करावं. अतिशय जिवंत आणि कायम मनात कोरलं जाईल असं उदाहरण दिलं आपण. आणि मला वाटतं ह्या सगळ्यामुळे सर्वच प्रेक्षकांना ह्यातून खूप काही समजून घ्यायला मिळालं असेल. अनेक भावना त्यांच्यासुद्धा जाग्या झाल्या असतील. नक्कीच. असे प्रत्येक ट्रान्सप्लांट एक अनुभव देतो. आपल्याकडे पॅनक्रियास ट्रान्सप्लांट किंवा हँड ट्रान्सप्लांटबद्दल सुद्धा खूप कमी माहिती आहे. आय थिंक लिव्हर किडनी ट्रान्सप्लांटबद्दल बऱ्यापैकी जागरूकता आहे, म्हणजे माहिती आहे, त्याच्यामुळे एकदम असं नवीन असं काही वाटत नाही. पण पॅनक्रियास ट्रान्सप्लांट, स्वादुपिंड ट्रान्सप्लांटबद्दल म्हटलं तर आपल्याकडे डायबिटीसचा प्रत्येक फॅमिलीच कोणी ना कोणी ओळखीचं डायबिटीस आहे. आपल्या देशामध्ये साधारण असं म्हणतं की जगातल्या डायबिटीस पॉप्युलेशनमध्ये आपण नंबर 2 आहोत. नंबर 1 चायना आणि नंबर 2 भारत देश आहे डायबिटीसमध्ये. तर इतके डायबिटीसमुळे किडनी फेलियर होऊन इन्सुलिनसारखं लागून इतका खर्च, इतके आजारपण, हार्ट फेलियर इतके होतात. असाच एक माझा 24 का 25 वर्षाचा मुलगा होता, त्याचे स्वादुपिंड स्वादुपिंड फेल झालं होतं. लहानपणापासून टाईप 1 डायबिटीस होता, त्यामुळे किडनी फेल झाली होती.
हुशार मुलगा. त्याला आधी त्याचे डोळ्यात रेटॅनोपॅथी झाल्यामुळे दृष्टी थोडीशी कमी झाली होती. डायलिसिस सारखं लागायचं म्हणून नोकरी गेली. त्याने मग घरी बसून ट्युशन घ्यायला सुरू केले. पण डायबिटीस इतका रॅपिडली प्रोग्रेस होत गेला की त्याला दृष्टी कमी व्हायला लागली. त्याच्यामुळे त्याची आई त्याच्या बरोबर बसायची की दाखवायला. तेही इतक्या एंड स्टेजला गेलं की त्याला चालताना पण धडपडायचा तो बिचारा. त्याने एक दिवस वाटलं की आपण सुइसाइडच करावं ना, काय करावं ह्या जीवनाला. आपली आई, तुला रात्रीतून आई उठवायची, शुगर कमी झाली का बाळा, काहीतरी खाऊन घे. कारण स्वादुपिंड जेव्हा फेल होतं, टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 मध्ये सुद्धा कधी कधी इन्सुलिन न घेता सुद्धा शुगर लो होते आणि इन्सुलिन घेऊन सुद्धा शुगर हाय राहते. जेव्हा इन्सुलिन देऊन सुद्धा जर उपयोग होत नाही, मेडिकल मॅनेजमेंट काम करू शकत नाही आणि त्यामुळे बाकीचा अवयव फेल होतात, अशा त्यांनी जेव्हा सुसाइडचे 1-2दा अटेम्प्ट केले होते, त्याची आई रडत रडत त्याला घेऊन आली. तो रिक्षामध्ये होता. तो म्हटला मी उतरणारच नाही. आम्ही तिकडे रिक्षा जाऊन त्याला तपासलं, त्याला काउन्सिल करून त्याची तब्येत स्टेबिलाइज करून वेटलिस्टवर सगळं असं आणलं आणि त्याचा स्वादुपिंड आणि किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर तो मुलगा इतका हुशार. केलं फर्स्ट इन महाराष्ट्र. त्याने महाराष्ट्रात काय, तो देशात तो त्या एंट्रन्स एक्झाम असते ना, त्यात तो 3रा का 4था आला. त्याला DRDO मध्ये नोकरी मिळाली जयपूरमधून. त्याच्यानंतर प्रमोशन होऊन तो पुण्यात आलेला आहे. त्याला आताच लग्न झालंय. त्याला आता 2 वर्षाची मुलगी आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की, आणि कोण एका व्यक्तीने, एका देवदूताने, मोठ्या माणसाने जेव्हा हो म्हटलं, स्त्री असो, पुरुष असो, लहान मूल असो, मोठे असो, वयाचं काही लिमिट नाही. अवयव चांगल्या क्वालिटीचे असेल तर ट्रान्सप्लांट होऊ शकतं. तर त्यांनी कुठे हो म्हटल्यामुळे आज एक जीव वाचला आणि एक नवीन संसार सुरू झालाय. वा, अशा अनेक मला वाटतं सत्यकथा आहेत की ज्या तुम्ही अनुभवलेल्या आहेत आणि म्हणूनच आपण म्हणतोय की आज ऑर्गन डोनेशन आणि इतकं प्रगत जे वैद्यकीय शास्त्र आहे, ह्यातून जे चमत्कार घडतायत आणि ते चमत्कार आपण इथे आपल्या लोकांमध्ये बघतो आहोत, त्या सगळ्या गोष्टींमधून ह्याचं महत्त्व, अवयवदानाचं, देहदानाचं महत्त्व लोकांना नक्कीच समजलेलं असेल.